गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आता आपण पाहणार आहोत हा रुमाल. ऑरेंज आणि ग्रीन कलर ही लवकर घेते मी. आता सुरुवातीला मी इथे 6 साखळी घेतलेत मध्ये. हा एवढा केलेला आहे मी, तर तुम्हाला ते एक्सप्लेन करते. हे 6 साखळीमध्ये घेऊन पहिला राऊंड हा अर्धे खांब केलेत, दुसरा राऊंड पण अर्धे खांब केलेत आणि तिसरा राऊंड खांब फक्त केलेत कंटिन्यू. आता पुढे पाहूया आपण. इथून मी हे तिसरा राऊंड कंप्लीट केलेला आहे. आता यापुढे डिझाईन पाहूया आपण. ऑरेंज कलरच घेत आहे पुढे पण. भारतीय पारंपरिक रुमाल या चॅनेलवर कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी लाईक आणि कमेंट नक्की करा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मी करणार आहे. हे आता आपण एक एक खांब केलेले होते. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात किंवा काही चुका असतील तर ते नक्की कमेंटमध्ये सांगत जा. आता इथे आपण 3 साखळी घेऊया. 1 2 आणि 3. आता इथे आपण चालू करूया. आता आपण कलर चेंज करत आहोत. ग्रीन कलर घेतलेला आहे. आता इथे सुरुवातीला 3 साखळी करायच्या आणि 2 खांब घेतले, 2 साखळी घेतलेत, परत 2 साखळी. आता 1 2 आणि आता हे इथून 1 साखळी सोडायची आणि पुढच्या साखळीतून 2 खांब घ्यायचे. एक 2 2 हे कलर कॉम्बिनेशन कसं वाटतंय ते नक्की सांगा. कमेंट नक्की करत जावा. दोन साखळी आणि 2 खांब आणि 1 साखळी इथली सोडून पुढच्या साखळीतून घ्यायचे. दोनातून एक 2 2 साखळी 2 खांब 1 2
कलर छान वाटतो बघा, ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर. अजून कोणते कोणते कलर कॉम्बिनेशन छान दिसतात ते नक्की मला कमेंटमधून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते. डिझाईन किती सुंदर दिसते बघा, 2 खांब 2 साखळी. एक आणि 2 साखळी, 2 खांब, खालची एक साखळी सोडून ते पुढे 2 खांब घ्यायचे. 2 साखळी, 2 खांब, 2 साखळी आणि 2 खांब. स्लिप स्टिच करूया. डिझाईन अशी दिसते. आता पुढे आपण पाहूया, परत ग्रीन कलरच घेतोय आपण. नवीन डिझाईन पाहूया. आता इथे मी सुरुवातीला 3 साखळी घेऊन 3 खांब केले, मग 2 साखळी 3 खांब अशी डिझाईन करूया. हे जे इथे मध्ये गॅप आहे त्या गॅपमधून हे 3 खांब करायचे. 1 2 2 साखळी आणि या गॅपमधून 3 खांब करायचे. 1 2 साखळी 3 खांब. दोनातून एक 2 साखळी आणि गॅपमधून 3 खांब. 1 2 आणि 3. परत 2 साखळी. असाच राऊंड कंप्लीट करायचा. दोनातून एक परत दोनातून एक. हा राऊंड आपण असाच कंप्लीट करूया इथेपर्यंत. हा आता डिझाईन अशी तयार झालेली आहे. आता कलर चेंज करूया. कलर चेंज करून आपण कसं जोडायचं ते शिकूया. असं गोल तयार करून घेतला मी आणि हे जिथून जॉईन करायचे तिथे धरायचं, सुई याच्यातून घालायची आणि हा जो गोल केलेला आहे तो इथून खेचून घ्यायचा. आणि इथे एक साखळी करून घ्यायची. इथे पॅक होतं.
आणि मग ते इथे 2 3 नेहमीप्रमाणे नवीन राऊंड चालू होताना 3 साखळी घेतो आपण. तर 3 साखळी घेतली. तर आता इथे गॅपमधून 4 खांब घ्यायचे. 1 2 3 आणि 4. परत पुढून लगेचच 4 खांब घ्यायचे. साखळी घ्यायची नाहीये. 1 पुढच्या गॅपमधून 4 खांब. 3 आणि 4. परत लगेच इथून 4 खांब. नवीन जे शिकणार आहेत त्यांच्यासाठी हा रुमाल खूप सोपा आहे. म्हणजे त्यांना शिकताना सुरुवातीला असे सोपे रुमाल केले तर पुढे त्यांना डिझाईन सुचत जातात. पण सुरुवात करताना हे असे सोपे रुमाल बरे पडतात. जेणेकरून रुमाल कोणताही करताना त्यांना अवघड वाटणार नाही. प्रत्येक राऊंडला या रुमालामध्ये नवीन डिझाईन येते. आणि एवढं लक्षात घ्यायचं की रुमाल कसा होतोय हे पाहण्यासाठी असा खाली ठेवून प्लेन करून पाहायचा की आपला रुमाल गोळा होत नाहीये ना, किंवा चुण्या येत नाहीये ना, टोपीसारखं होत नाही ना, हे चेक करत राहायचं. तीन 4 आपण साखळी घेत नाहीये, फक्त गॅपमधून 4 खांब करत जायचे. 2 3 आणि 4. आता पहा, हा राऊंड असाच कंप्लीट करून घेऊया आपण.